महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। धुले शहर में हमेशा जमीन, मकान, प्लॉट और दुकानों की खरीदी बिक्री का लेन देन होता रहता है और पिछले कुछ समय में जनसंख्या बढ़ने के कारण लेन देन की संख्या में भी बढ़ोतरी हुई है। लेन देन पूरा होने के बाद नागरिकों को विक्रेता का नाम हटाने और खरीदार का नाम जोड़ने के लिए शहर के सर्वेक्षण में जाना होता है। इसके अलावा किसी की मृत्यु के बाद उसके उत्तराधिकारियों के नाम भी दर्ज कराने जाना पड़ता है। पिछले कुछ वर्षों में धुले शहर से सटे नए हिस्से को शहर संरक्षण में शामिल किया गया है। ऐसे संपत्ति मालिकों को शहर के संरक्षण प्रतिलेख में अपना नाम दर्ज कराना भी आवश्यक है। खरीदते या बेचते समय 7/12 प्रतीक के साथ शहर सर्वेक्षण प्रति भी आवश्यक होती है। नगर सर्वेक्षण विभाग को उपरोक्त सभी कार्य पूरा करने में काफी समय लगता है और नागरिकों को बार बार चक्कर लगाना पड़ता है, जिसके कारण नागरिकों को परेशानी हो रही है। अध्यक्ष निरंजन भटवाल ने डिप्टी कलेक्टर को आवेदन सौंपकर मांग की है कि नगर सर्वेक्षण विभाग में किए जा रहे कार्यों में देरी से बचने के लिए तुरंत आवश्यक कदम उठाए जाए और तदनुसार निर्देश दिए जाए। धुळे शहरात प्रॉपर्टी आणि जमिनी खरेदी विक्री करण्याचे खूप व्यवहार होत असतात, कारण की धुळ्याची लोकसंख्या खूप वाढली आहे आणि कुठली प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री केल्यानंतर त्याचं नाव जे असतं खरेदी करणाऱ्याचं ते सिटी सर्वेमध्ये जाऊन त्याचं नाव लावावं लागतं। परंतु मागच्या काही काळामध्ये सिटी सर्वेमध्ये नावं लावण्याचे जे कामं असतात हे खूप प्रलंबित होतात त्यामुळे जेही नागरिक प्रॉपर्टी खरेदी विक्री करतात किंवा बँकेत गहाण देतात किंवा गहाण सोडवण्यासाठी जातात त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तसेच धुळे शहराच्या जवळचे जे भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले आहेत तेथे आधी फक्त सातबारा चालायचा, तेही विभाग जे आहेत ते सिटी सर्वेमध्ये आले आहेत आणि तिथल्या प्रॉपर्ट्यांच्या एंट्री व्हायला खूप डिले होत आहे। म्हणून खूपशा नागरिकांच्या तक्रारी आहेत व नाराजी आहे। म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांना मी धुळेकर संघटनेतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की सिटी सर्वे व भूमापन विभाग येथे होणाऱ्या दिरंगाई किंवा जे उशीर होतोय त्याच्यावर तात्कालिक कारवाई करावी आणि तिथे काही स्टाफची कमतरता असेल किंवा काही साधनांची कमतरता असेल ती पूर्तता करावी। त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांना जो त्रास होत आहे सिटी सर्वेमध्ये नावं लावून घ्यायचा किंवा काढायचा तो प्रलंब जो होतो आहे तो टाळण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमच्यातर्फे करण्यात आली आहे आणि उपजिल्हाधिकारी साहेबांनी यासाठी त्वरित आम्ही पावलं उचलू असे आश्वासन दिले आहे। इस समय धुले अध्यक्ष निरंजन भटवाल, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोद्दार, किशोर बोरसे, विशाल गायकवाड़ उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए सुनील गवली, धुले। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।